चला प्लीज टीम घुंडसोली मंचासमोर या. दोन्ही टीम प्लीज या. थँक्यू व्हेरी मच. शिवा थोडासा आवाज द्या. थँक्यू व्हेरी मच उदय तांडेल सर. खूप चांगलं. हॅलो, खूप चांगली कामगिरी राहिली बंटी कांबळी सर. हे देखील पाहायला मिळतील. गुरुनाथ पाटील सर आपण देखील या. गुरुनाथ पाटील, बंटी कांबळी सर आपण या. चला या. खूप चांगली अंपायरिंग राहिली. एक प्रोफेशनल अंपायर म्हणून त्यांची नेहमीच वर्णी लागते आणि त्यांचा देखील सन्मान प्रमोद किसन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी पुढचा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय की आमचे रोशन म्हात्रे सहयोगी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच बंटी कांबळी सर. थँक्यू व्हेरी मच गुरुनाथ पाटील सर. थँक्यू व्हेरी मच उदय तांडेल सर. समालोचक संतोष म्हात्रे सँडी सरांचा सन्मान मी सूरज म्हात्रे काका यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. संतोष म्हात्रे सँडी सर, खूप चांगली वाणी आपण संपूर्ण या 4 रजनीमध्ये आपण अनुभवलीत. समालोचन क्षेत्रातील महागुरु. चला प्रशांत भोईर साहेबांचं आगमन झालंय आणि आमचे सर्व आदरणीय अनिकेत रमाकांत म्हात्रे साहेब देखील पाहायला मिळतील. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम. आपण सान बनवा. ज्याप्रमाणे चला चारही टीमला माझी विनंती, आपण या समोर क्रिकेट हा अनिश्चित केलाय. झपाटा अभियान हार जीत होऊ शकते, त्यामध्ये नाव उमेद होऊ नका. मी श्रीकृष्ण मित्रमंडळाला विनंती, श्रीकृष्ण दिवा प्लीज. चला जाऊया. ज्या वाणीने खऱ्या अर्थाने जेवढ्या मॅच तापल्या त्याला डबल तापण्यावर ज्याने काम केलं ते विघ्नेश मडे यांना करूया आपण सन्मानित. मी विनंती करतोय. येस, अक्षयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केल्या जातोय. अतिशय टॅलेंटेड, मल्टी टॅलेंटेड आणि ज्याच्या वाणीमध्ये गोडवा विघ्नेश मडवी, अतिशय चांगलं मंत्रमुग्ध करणार. अगदी 4 दिवस रात्रीचं अक्षरशः मॅच त्यांनी गाजवले. गणेश कुवार पिच ज्याने खऱ्या अर्थानं साकारली आणि ही स्पर्धा त्या खेळपट्टीमुळे गाजली. ती खेळपट्टी तशीच्या तशीच 8 दिवस राहिली आणि गणेश यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. गणेश कुवारा प्लीज मंचावर या. आपला सन्मान केला जातोय. प्लीज फटाके कोणी लावू नका मित्रांनो. 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की कोणीही फटाके लावू नका. गणेश कुवारा प्लीज या मंचावर. विवेक सुतार साहेब यांना विनंती करतो की मंचावर या. विवेक सुतार आपण देखील मंचावर या. आरजे डेकोरेटरचे अमित आपल्याला देखील विनंती करतोय की आपण या मंचावर. अमित आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हा सन्मान या मंचावर केला जातोय. तृशांत बडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. तृशांत मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. की स्कोरर आमचे सोनू पाटील असेल किंवा पारस असेल, ओमकार दळवी असेल, या सगळ्या मंडळीने खूप चांगलं टेलिकास्ट केलं. थँक्यू व्हेरी मच. तुमचं देखील अजिंक्य यांचं देखील आभार मानतोय. चला पुढचा सन्मान. अनेकांचे सन्मान झालेत. आता आपण जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी. नाही मी दिले माझे सँडी सरांकडे या एक्स्ट्रा त्याच देऊ. मी सोनूला कन्फर्म करतो. चला सगळ्यांनीच पुढे या.
शिरवणे टीम, घणसोली टीम, दिवा टीम, तुर्बे टीम प्लीज मंचावर अगदीच पंचासमोर या. चला बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलच्या दोन्ही दिलते का? एक सेमीफायनलचा दिलता का? घणसोली आणि यांचा घणसोलीचा दिला, विकी रफुगियाचा पण दिला. बॉलर केले ना, लो स्कोरिंग होते चुकून त्याच्यावर मॅन ऑफ द सिरीज आहे. कशावर? रनाल रनाल हे ट्रॉफी साईडला घे ना. चला आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चं पारितोषिक प्रदान केलं जाईल, ज्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आणि एक असा झेल पकडला, त्या झेलाने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं, आमच्या आयोजकांना इम्प्रेस केलं. तो खेळाडू आहे करंजावी देवी टीम शिरवणीचा सिद्धेश ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सिद्धेश या प्लीज मंचावर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. सूरज काका यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल बेस्ट फिल्डरचा किताब. वेलप्लेड सिद्धेश, खूप चांगला झेल, अगदी मोक्याच्या ठिकाणी 1 हँडेड कॅच पकडली आणि सगळ्यांनाच अचंबित केलं. RSA ट्रॉफी 2026 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅटची ही स्पर्धा आणि सूरज मात्रे काका यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला जाणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या गोलंदाजाने अगदी प्रत्येक सामन्यामध्ये किफायती गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये पोहोचवलं, तो खेळाडू आहे यंगस्टर युवा खेळाडू टीम सुहान 6333 घणसोली 11 घणसोली टीमचा मिस्टर विनीत पाटील ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. मी मान्यवरांना विनंती करतोय की प्रशांत भोईर साहेबांना, उद्योजक आहेत शिरवणे गावातील, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विनीत पाटील या खेळाडूला. खूप चांगली गोलंदाजी राहिली, धारदार गोलंदाजी राहिली. विनीत पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विकेट घेण्याचा कारनामा देखील केला आणि बेस्ट बॉलरचा खिताब आपल्या नावे केला. चला बॅट्समन, या स्पर्धेचा बेस्ट बॅटर कोण आहे असा सवाल जेव्हा केला जातोय, त्या खेळाडूचं नाव आहे, त्या खेळाडूने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं आणि त्या खेळाडूने भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. आज जर पाहिलं तर आज देखील अभिमान वाटतो त्या खेळाडूचा की ज्याने प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलं. आयुष्यामध्ये अपडाऊन्स येतात, खेळामध्ये कमी जास्त होतो, पण तुमचं खेळण्याची इच्छा आणि तुमची मानसिकता फार महत्वाची असते आणि ती मानसिकता सातत्याने कन्सिस्टंटली आपण त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. अनेकांनी त्यांना बघून आज क्रिकेटमध्ये सुरुवात केली. तो खेळाडू आहे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गोज टू कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण उत्तम पाटील. मी विनंती करतोय भावेजी पाटील यांना, त्यांच्या शुभ हस्ते भूषण पाटील हा खेळाडू ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड, फॅब्युलस परफॉर्मन्स राहिलाय. भूषणची थोडीशी चर्चा करणार आहोत कारण की खूप चांगला खेळ राहिला होता भूषण, त्यांच्याशी देखील चर्चा केली जाईल. भूषण चांगला खेळ झालाय, सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. काय सांगाल इंटायर स्पर्धेमध्ये कशी वाटली स्पर्धा? RSA ट्रॉफी मध्ये खेळत असताना, फ्लड लाईट मध्ये खेळत असताना, या मैदानामध्ये खेळत असताना आणि इंडिव्हिज्युअल आपल्या टीमचा परफॉर्मन्स कसा झाला? जरी आपण फायनल मध्ये पोहोचलो नाही तरी देखील भल्या भल्या संघांना पराभूत केलं. आपण देखील एक सामना असा खेळला ज्या सामन्यामध्ये 4 धावा अगदी 7 बॉल मध्ये तुम्ही डिफेंड केलात. काय सांगाल या संपूर्ण माहोल्याचं वर्णन कशा पद्धतीने कराल? प्रथमतः
मी अक्षयचं धन्यवाद करेन. धन्यवाद म्हणजे घरची टुर्नामेंट झाली माझ्यासाठी, कारण की अक्षय आणि मी खूप जवळचे मित्र आहोत आणि नेहमीच टुर्नामेंट जवळ आली की चर्चा असतेच आणि माझी एंट्री नेहमीच फिक्स असते. तर धन्यवाद अनिकेत दादा आणि अक्षय दादांचं. नेहमीच कुमार इलेव्हन तुर्बे संघावर प्रेम दाखवल्याबद्दल त्यांचा मी आभार मानेन. आणि नमितनी फर्स्ट मॅचमध्ये आम्हाला आतमध्ये आणून जो परफॉर्मन्स दिला होता, मला असं वाटलं की आम्ही फायनल्समध्ये खेळ करू, बट गंगाने एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग केली. म्हणजे ते गंगाच करू शकत होता, कारण की त्याच्या बॅटवर त्याची टुर्नामेंट होती आणि ज्या रीते त्यांनी फटके स्ट्रोक्स खेळले रात्री 1 वाजताच्या दरम्यान, ते खूप अनबिलिव्हेबल होते. कारण की जर आम्ही देखील फर्स्ट बॅटिंग केली असेल तर एवढे रन नसतो करू शकलो. बट क्रेडिट गोज टू गंगा त्याच्या ब्रिलियंट इनिंगला. आणि मी श्रीकृष्ण दिवाचं देखील कॉंग्रॅच्युलेशन्स करेन, कारण की सातत्याने कित्येक वर्ष ते अधिराज्य गाजवतं या क्रिकेटवर. मात्र कुठेतरी बॅटपॅच चालू होता. आज मात्र पुन्हा एकदा त्यांनी भरारी घेतली आहे आणि बेस्ट ऑफ लक. अजूनही क्रिकेट खूप शिल्लक आहे आणि खूप बाकी आहे. आणि दादांनी, प्रकाश दादा असेल, किशोर असेल, ह्यांनी टीमला खूप चांगल्या प्रकारे लीड केलं आहे. गंगा आज त्यांच्या टीमला घेऊन चालतोय. सो मी त्यांचं देखील धन्यवाद करेन. आणि घनसोली म्हणजे माझी आवडती टीम. मी खूप वर्ष म्हणजे ज्यांनी मला क्रिकेटचे धडे म्हणजे जेव्हा मी क्रिकेटर नव्हतो, बली सरांचं मी नेहमीच आभारी आहे. त्यांनी अशोक मामाला सांगितलं होतं की त्यांनी त्याची टिप्पणी दिली होते माझ्यासाठी की हा जाऊन पुढे खूप मोठा प्लेयर होणार. आणि त्याच्याच पावलावर पाऊल मी, जसं त्यांनी सांगितलं का डोकं खाली ठेवून क्रिकेट खेळावं, तशाच आजपासून मी क्रिकेट खेळतोय. घनसोली संघ खूप कठीण काळात होता, मात्र विशाल सरांनी आता मात्र एक चांगला संघ बांधला आहे. आणि पुढच्या मला वाटतं काय 2-3 वर्षात पुन्हा एकदा ते भरारी घेतील. आणि शिरोने संघाचं देखील, जिथं टीम दिसत देखील नव्हती, आज 2 टीम असून आणि दोन्ही टीम चांगला क्रिकेट खेळत आहेत. सो नवी मुंबईचा क्रिकेट खूप मोठा आहे आणि आपला टेनिस बॉल देखील खूप मोठा आहे. आता ग्रामीणच्या मध्ये 1 करोडाचं पारितोषिक आहे ग्रामीण क्रिकेट. दादा, मी सांगेन अनिकेत दादांना की आता येणारी टुर्नामेंट 1 करोड पारितोषिक आहे फक्त ग्रामीण खेळाडूंसाठी. सो तो देखील आपल्यासाठी खूप मोठं एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि आताचं क्रिकेट देखील आपलेच ग्रामीण खेळाडू गाजवत आहेत. केतन म्हात्रे असेल, विकी भोईर असेल, हेच बाहेरच्या दौरे करत आहेत. सो तुम्हाला देखील ह्याच क्रिकेटने, ते देखील ह्याच क्रिकेटने वरती गेल्यात. तुम्हाला देखील अपॉर्च्युनिटीज आहेत. न्यू यंगस्टर्ससाठी खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आज करण अंबालेने मला वाटतं 2 दिवस आधी फॉर्च्युनर गाडी क्रिकेटच्या दमावर घेतली आहे. सो सोपं गोष्टी नाही आहे. तुम्हाला देखील मेहनत करायची आहे. रोज ग्राउंडवर कसरत करा आणि आपला बेस्ट द्या. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भूषण उत्तम पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण खेळाडूंसाठी एक फार आनंदाची बाब अशी आहे की ग्रामीण बिग बॅश धमाका, जी 1 करोडची धनराशी असणारी ही ग्रामीण धमाका ही लीग येते. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी थार ही मॅन ऑफ द सिरीज साठी असेल. ग्रामीण धमाका एक मोठी तुमच्यासाठी संधी आहे. त्या संधीचं सोनं नक्कीच खेळाडू करतील, यामध्ये ते मात्र शंका नाही. चला पुढचं पारितोषिक आपण जाणार आहोत. चतुर्थ पारितोषिक, ज्या 4 संघ राहिले होते त्या 4 संघापैकी चतुर्थ पारितोषिक पटकावणारा संघ आहे यस टीम कुमार इलेव्हन तुर्बे टीम. चतुर्थ क्रमांकावर सगळे टीम आहे. तुमच्यासाठी मेडल्स आहेत. प्लीज या 12 प्लेयर्ससाठी 12 मेडल जयदीप यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. ट्रॉफी प्लीज आणा आणि आपण मेडल देखील प्रदान करणार आहोत सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. सगळेच खेळाडू असतील, हेमंत पाटील असेल, नमित पाटील आहे. जरी 2 मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही पण चांगला खेळ केला. रवी म्हात्रे असेल, कौशल पाटील असेल, हे सगळेच खेळाडू ज्यांनी भरपूर चांगलं योगदान दिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ही ट्रॉफी घेऊन देखील जायचंय. आणि पारितोषिक असेल कॅश प्राइस 25,000. 1200 ट्रॉफी 2026 चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. वेल प्लेड वेल बॉयज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. 12 खेळाडूंसाठी 12 मेडल्स. CR पाटील फाउंडेशन, कुमार इलेव्हन तुर्बे टीम, भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील भरारी घेताना पाहायला मिळाला आणि तो टीम राहिला या स्पर्धेचा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीमसाठी. अनिकेत म्हात्रे साहेब तुमच्या शुभ हस्ते
हे सगळेच मान्यवरांची शुभेच्छा दिल्या जाईल. ही ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची मेगा स्क्रीनवर आपण CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम आपल्याला पाहायला मिळते. RSA ट्रॉफी 2026 चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणारा हा संघ आहे. अभिनंदन टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. थँक्यू व्हेरी मच. चला अभिनंदन टीम CR पाटील फाउंडेशन. चला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये अगदी स्ट्रगल केला, पहिल्या मॅच पासून अगदी दर्जेदार क्रिकेट कसा खेळावा हे दाखवलं आणि भल्या भल्या संघांना पराभूत करून सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय तो संघ आहे अगदी प्रशांत भोईर यांचाच घरचा संघ आहे. करंजा देवी 11 शिरवणे टीम या टीमचा सन्मान केला जाईल. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. येस, करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे हा युवांचा संघ आहे. युवा भारत युवांचा देश आहे आणि या युवांच्या खेळामध्ये आज करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे टीमने भरपूर चांगली कामगिरी केली. सगळेच यंगस्टर खेळाडू आहे, सगळेच युवा खेळाडू आहेत. युवाने दाखवलंय आपली दमखम आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम शिरवणे, करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे. सगळेच मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या जाईल. थर्ड प्लेस ची ट्रॉफी अभिनंदन टीम करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे. खूप खूप अभिनंदन. Yes. थँक यू. चला आपण थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन टीम करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. येस, बँड रेडी आहे. शेवटच्या अजून पारितोषिक आहे त्यामुळेच जसे पारितोषिक येतील तसे आमचे बँड मास्टर रेडी होतील. चला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. खऱ्या अर्थानं या टीम बद्दल बोलणं देखील तितकंच महत्वाचे. ज्याप्रमाणे भूषण पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की आज या संघाने ज्या पद्धतीने स्ट्रगल केला, संघर्षातून बऱ्याच स्पर्धेमध्ये अपयश आलं होतं, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तिथे खचून न जाता पुन्हा एकदा मेहनत केली, सराव केला, सगळ्या खेळाडूंना एकत्र केलं, विश्वास दाखवला. ते टीम आहे ज्या टीमने विश्वविक्रम केला. एका दिवसात 9 सामने जिंकण्याचा कारनामा. भाजप चषक या स्पर्धेमध्ये 100 संघांना पराभूत करणारा संघ आहे. त्या टीमचं नाव आहे या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक बलवान संघ टीम आहे श्री कृष्ण दिवा. अभिनंदन श्री कृष्ण दिवा. कॅश प्राइस 50,000. वही भव्य दिव्य ट्रॉफी. आमचे तुषांत बडवी, सूरज म्हात्रे काका, अमोल पाटील, प्रकाश मडवी. आपण देखील या. प्रकाश मडवी या संघाच्या सुखदुःखामध्ये, या संघाच्या यशा अपयशामध्ये खंबीरपणे उभा असणारा माणूस, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आमचे बंधू प्रकाश मडवी. आणि त्यासाठी देखील आम्ही एक मेडल राखीव ठेवला की या माणसासाठी मेडल देणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं ट्रॉफी ही प्रकाश मडवीचं मेडल आहे आणि हा मेडल दिला जाईल प्रकाश मडवी टीम श्रीकृष्ण दिवा. प्रकाश मडवी, जयेंद्र मडवी. येस, वेल प्लेड श्रीकृष्ण दिवा टीम. अभिनंदन. 50,000 कॅश प्राइज आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावणारा संघ आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बलवान संघ. नाव आहे श्री कृष्ण दिवा. वेल प्लेड श्री कृष्ण दिवा. गंगाधर इंगोले, किशोर मडवी, जयेंद्र मडवी. आपल्याला पाहायला मिळेल सगळ्याच खेळाडूने खूप चांगला खेळ खेळला.
सामना फायनलचा हरला तरी सगळ्यांचंच मन जिंकले. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ज्या खेळाडूने झुंज दिली तो संघ या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला. याच मैदानातून गोठवली गावातून सुरुवात होते, गोठवली गावातून शेवट देखील करणार आहोत आणि पुन्हा एकदा ट्रॉफी आली आहे श्रीकृष्ण दिवा टीमच्या अगदी ऑफिस मध्ये थाटामाटात. होळीमध्ये ही ट्रॉफी अगदी मानाने मिरवली जाईल. चला, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट जी आम्हाला पुरस्कृत केली त्रिशांत मडवी, त्यांचे पितृश्री श्री कैलासवासी चंद्रकांत मडवी यांच्या स्मरणार्थ आपल्या वडिलांच्या अगदी आठवणीला उजाळा देण्यासाठी आज त्रिशांत मडवी याने पुढाकार घेतला की यस, RSA ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कुठलीही LED टीव्ही, बायसिकल किंवा ट्रॉफी नसावी, यासाठी नवी मुंबईचा कुठला तरी सितारा असावा ज्याच्या नावावर असावी ही बाईक कमवण्याचं काम सातत्याने प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू स्वप्न बघतो की आयुष्यामध्ये एकदा तरी बाईक मिळावी. ते स्वप्न सगळेच बघतात, पण ते स्वप्न फार कमी लोकांचे पूर्ण होतात. पूर्ण ज्यांचे होतात, सफलता उनको नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, सफलता उनको मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते हैं. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट गोस टू ज्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतात शोले, जो गोलंदाजी में करता है आंख के गोले, नाम है उसका गंगाधर इंगोले. पर्व पहिल्याचा विजेता संघ गंगाधर इंगोले. पर्व पहिल्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज माझ्या लाईफ मधली, गंगाच्या लाईफ मधली ही दुसरी बाईक असेल ज्याचं प्रेझेंटेशन मी करतोय. वेलफेट सगळ्याच मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या जाईल. ही मॅन ऑफ द सिरीज त्रिशांत मडवी यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द सिरीज ची बाईक, ज्याला श्रीकृष्ण दिवा करते लाईक त्यालाच भेटली आहे मोटर बाईक. नाव आहे गंगाधर इंगोले. खुश भी बोलो लेकिन गंगाधर इंगोले, अफलातून खेळ, वेलफेड गंगाधर इंगोले. आपण बसून नंतर आपण बोलूया. पहिला गंगाधर या. चला गंगाधर, अभिनंदन. कदाचित ही स्पर्धा तुझ्यासाठी लकी असेल किंवा हा अँकर तुझ्यासाठी लकी असेल, कारण उपजिल्हा प्रमुख बेलापूरची स्पर्धा मी होस्टिंगला होतो. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक तुला मिळाली होती. या स्पर्धेमध्ये देखील मी होस्टिंगला मॅन ऑफ द सिरीजची दुसरी बाईक. गंगा, काय सांगशील, कसं वाटतंय? आणि आज संध्याकाळी रात्रीमध्ये येताना या बाईक कडे का बघत होतास हे मी तुला प्रश्न केला होता. काय सांगशील, किती आनंद झालाय? आनंद तर आहेच, पण फायनल मॅच जिंकलो असतो तर अजून आनंद झाला असता. पण होप घनसोली संघ चांगलाच खेळला आणि फायनलला ओव्हरऑल पूर्ण ज्या 4 टीम्स होत्या त्या 4ही टीम चांगल्या खेळल्या. इथे सेमीफायनलला येणं किंवा फायनलला पोहोचणं एवढं इझी नाही आहे. डे आपण टुर्नामेंट खेळतच असतो आणि एकदम नाईट खेळतो, तर प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे. ते 4ही संघाने खूप मेहनत केली असेल, करतातही आहे, ज्यामुळे ते आज 4ही संघ फायनलिस्ट आहेत. खरोखर मी शुभेच्छा देतो यांना, घनसोली संघाला, की खूप दिवसानंतर बोललं होते की या वर्षाची मला वाटतं पहिली दुसरी ट्रॉफी असेल. तर खरंच खूप खूप अभिनंदन तुमचं सुद्धा. आणि शिरवणे संघाचा जसा भूषण भाऊ बोललात की शिरवणे संघ 2 टीम असून पण दोन्ही चांगल्या खेळतात. जिथे शिरवणे संघाचं नाव नव्हतं पण ते शिरवणे संघाला आता कुठे ना कुठे ओळखतोय, त्यामुळे तिन्ही टीम चांगलीच आहे. आणि आमची टीम तर
वाईट परिस्थितीतून गुजरते म्हणजे जात चालले, पण मेहनत करतायत मुलं. आज ना उद्या यशस्वी आम्ही नक्कीच होऊ. आणि तुर्भे संघाचं सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे धारावी संघ नवी मुंबई अधिराज्य गाजवतोय, तसंच गेल्या पावसाळ्या सीझन पासून भाऊने जे मेहनत घेतले त्यांच्या नमितवर किंवा जे काही प्लेयर्स आहेत, सल्यूट आहे भाऊला सुद्धा. कारण मी जेव्हापासून लहानपणापासून बघतोय भाऊ सगळ्यांना घेऊनच चाललाय. भाऊला आजपर्यंत मी बघितलंय कधी सगळ्यांना सारखंच विचार करतो, जे छोटा मोठा प्लेअर कधीच नाही. जे ग्राउंड लेवलचे प्लेअर आहेत त्यांना घेऊन खेळतो आणि आज खरंच खूप सक्सेस झालेत. गेल्या पावसाळ्यापासून मी बघतोय, गेला पावसाळाही गाजवलाय आणि आत्ताच मला वाटतं रँकिंगमध्ये 1 नंबरला टीम आहे ती. तर खरंच भाऊ सॅल्यूट आहे तुला. थँक्यू सो मच. गंगा, काय सांगशील हे मॅन ऑफ द सिरीज आणि संपूर्ण यशाबद्दल कोणाला क्रेडिट देशील? ॲक्च्युली क्रेडिट तर मी माझ्या टीमला देईल, कारण सगळ्यांनी मला खूप बॅक केलं. स्टार्टिंगच्या काही टुर्नामेंट बघितल्या तर मी फर्स्ट बॉललाच आउट व्हायचो. नेवर मला वाटतं 8, 9, 10 मॅचेसपैकी मी मोस्टली 7 ते 8 मॅचेस 0वर आउट आहे. सिंगल नाही, काय नाही, 0वर. तरी टीमने बॅक केलं. मला खाली मागे कधी पाठवलंच नाही. जा तू खेळ, तू आउट झाला, काय झालं, तुझ्याकडनं 10 बॉल डॉट झाले, 15 झाले, काय नाही, नेवर माइंड, हरलो तरी चालेल. तोच विश्वास आहे त्यांचा आणि तो विश्वास कुठे ना कुठे मला सार्थ करायचाच होता. आज झाला आणि याच्या पुढे मी करत राहीन. त्यामुळे असं नाही की पर्टिक्युलर एकच व्यक्ती, पूर्ण संघ आहे. आणि मोस्टली गेलं तर माझ्याकडनं काय चुका होतात त्या मी किशोर दादाला विचारतच असतो, दादा काय होतंय काय नाही. इव्हन मॅचमध्ये सुद्धा विचारत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रकाश मेढे बॅकबोन आहे. जसा तो रागीट आहे ना तसाच प्रेमळी आहे. जसा तो रागवतो ना सगळ्यांवर, तसाच मॅचच्या बाहेर त्याचं प्रेम बघा, तुम्ही बघतच असाल. तर खरंच हँड्स ऑफ बाक्यांना तुम्हाला सुद्धा. काय माहिती मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल तर एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात असतोच की मॅन ऑफ द सिरीज मिळाले, फ्रंट सीटला तू बसणार. मागच्या काही दिवसामध्ये मी ऐरोली किंवा कॉलनीमध्ये फिरताना तुझ्या बाईकवर बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या. तर आता या बाईकवर तुझ्या मागच्या सीटवर कोणाला बसवायला आवडेल हे सांगायला नक्कीच तुला आवडेल? नक्कीच सांगेन, कारण माझ्या बाईकवर जर बसायचं झालं तर माझ्या आईची माझी पण इच्छा होती की आईला बसवाय. पण फर्स्ट बाईक भेटली तेव्हा आई नव्हती आणि आता भेटले तेव्हाही नाही. तर हे स्वप्न तर अजूनच राहील माझं. त्यामुळे काही मी हेच करू शकत नाही. राहिला प्रश्न तुमच्या बोलण्याप्रमाणे माझ्या बाईकच्या मागे खूप सारं दिसतात. ते इव्हन याच्या पुढे दिसतील, कारण माझं रिलेशनमध्ये नाही आहे. मी ॲज अ फ्रेंड खूप आहेत माझे. त्यामुळे तुम्ही ही पर्टिक्युलर हीच असं हे नका करू. म्हणजे 2 बाईक मध्ये चालणार आहे, तुला 4-5 बाईक घ्याव्या लागतील, त्यासाठी मेहनत करावी लागेल. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे गंगाधर इंगोलेसाठी. चला एक फोटो घेऊया आपण मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकवर बसून. अगदी गंगाधर इंगोले. यानंतर 4 व्हीलर जिंकावे लागेल, बहुतेक 4-5 जणींना मागेच बसवता येईल. चला गंगाधर इंगोले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आयुष्यातील दुसरी बाईक, उपजिल्हा प्रमुख ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता. मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक कमवली होती. आता RSA ट्रॉफी 2026 चा चॅम्पियन आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिस्टर गंगाधर इंगोले मोटर बाईक वर फोटो दाखवत असताना. वेल प्लेड गंगाधर इंगोले. जरी तुम्ही शून्यावर बऱ्याच स्पर्धेमध्ये बाद झालात, पण शून्यापुढे आकडा लिहिण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. ते तुम्ही लिहिला आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. चला आता जाऊया ज्या ट्रॉफीसाठी 365 दिवस ज्या टीमने वाट बघितली आणि असा संघर्ष दिलाय. पहिल्याच मॅच पासून सगळ्यात तगड्या संघांना पराभूत केलं. असं म्हटलं जातं की पराभवाने कोणी फकीर होत नाही आणि विजयाने कोणी राजा होत नाही. त्यासाठी करावी लागते मेहनत. ती मेहनत करून दाखवली टीमने आणि ज्या टीमचं नाव आहे टीम सुहान 6 त्रिपाठी घनसोली 11 घनसोली. विशाल मडवीच्या नेतृत्वाखाली हा संघ ठरलाय RSA ट्रॉफीचा चॅम्पियन टीम घनसोली. अभिनंदन टीम. विशाल मडवीचा परफॉर्मन्स झालाय. राहुल शेट्टीने
भरपूर चांगलं कामगिरी केली. विकी रफोकी याने अप्रतिम अगदी गोलंदाजी केली. विनीत पाटील असेल, रितेश पाटील भीमने फिनिशर टच दिला. अगदी निखिल मडवी आज जरूर त्याला मिस करत असेल आणि तो देखील आज मिस करत असेल. टीम घणसोली 11 घणसोली तुषार बर्गे एक्स्ट्राऑर्डिनरी पॉसिबल. या संदेश ठाकूरने झेप घेऊन चेंडू अडवला. उमेश मात्रेने देखील एक लाजबाब षटकार लगवला. कॅप्टन कुल विशाल मडवीचा एक मास्टर माइंड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. कॅप्टन असावा तर कसा, विशाल तुकाराम मडवी सारखा असावा. फिनिशर असावा तर कसा, रितेश दीनानाथ पाटील जसा असावा. यंगस्टर असावा तर कसा, हर्ष मात्रे सारखा खेळाडू असावा. आणि पॅकर्स असावा तर कसावा, संतोष पाटील सारखाच पॅकर असावा. आणि समर्थक असावे तर कसे, टीम घणसोलीचे समर्थक असावे. अभिनंदन टीम. सुहान 6333 सगळ्याच मान्यवरांना विनंती करतोय की कॅश प्राइस 1 लाख वही RSA ट्रॉफी 2026 चॅम्पियन टीम घणसोली. अभिनंदन टीम घणसोली, अभिनंदन. वेल प्लेड. संघर्षाची लढाई अखेर संपली. दुष्काळ अखेर संपला. घणसोली गावामध्ये थाटा माटात टीम घणसोली खेळता दिसेल. चॅम्पियन RSA ट्रॉफी 2026 टीम घणसोली 11 घणसोली. अभिनंदन टीम घणसोली, अभिनंदन टीम शिरवणे, अभिनंदन टीम CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे, अभिनंदन टीम करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे. अभिनंदन टीम. वाह, अभिनंदन. ही स्पर्धा इकडेच संपली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पुढच्या वर्षी नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या संचामध्ये हीच तारीख, हीच स्पर्धा आणि याच मंचावर 2027 मध्ये भेटू. तोपर्यंत ही स्पर्धा इकडेच संपली असे घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज. चला